काही काळ गेल्यानंतर जेव्हा इंग्रज आणि शिवाजी महाराज यांच्यातली या संबंधाची सुरुवात कशी झालेली दिसते? शिवाजी महाराजांचा इंग्रजांशी जो संबंध आला तो अफजल खानाच्या वधानंतर आला. शिवाजी महाराज आणि इंग्रजांचे संबंध हे व्यावहारिक पातळीवरचे होते असे म्हणता येईल. म्हणजे ते त्याला एकदम सलोख्याचं म्हणता येणार नाही. आणि बरेचदा त्यांच्यामध्ये अधूनमधून संघर्ष झाल्याचेही उदाहरणं आहेत. इंग्रज जसे विविध गोष्टींचा इकडे व्यापार करायचे तसंच युद्ध सामग्रीसाठीही त्यांना गिऱ्हाईक हवे होते. भारतामध्ये पोर्तुगीज आले हे व्हायला सुद्धा युरोपमधला इतिहास म्हणा किंवा घटना कारणीभूत आहे. इंग्रजांचा इतिहास, आधुनिक इतिहास जेव्हा आपण वाचतो आणि आपल्या असं लक्षात येतं की इंग्रजांनी इथले उद्योगधंदे बुडवले आणि इंग्लंडमधला वाल इथे खपला पाहिजे असं चालवले. पुढच्या काळामध्ये दिसतं ना आपल्याला. परंतु हा विचार शिवकाळात सुद्धा एका पत्रामधून दिसून येतो. औरंगजेब एवढा मोठा मुघल बादशाह होता, परंतु त्याला समुद्रावर नौदल उभारणं शेवटपर्यंत जमलं नाही. शिवाजी महाराजांनी मात्र इथं आरमार उभारलं. शिवाजी महाराजांचं आरमार बघून काही जहाज बांधायचं औरंगजेबाने ठरवलं होतं आणि या कामी त्याला काही इंग्रजांनी मदत केली. शिवाजी महाराज कुठे कधी येऊन धडकतील याचा काहीच नेम नाही हे इंग्रजांना माहीत होतं. आणि इंग्रज एका पत्रात असं म्हणतात की आता अशी अफवा लोकांमध्ये पसरली आहे की शिवाजी महाराजांचं शरीर हे हवामय आहे आणि त्याला पंखही आहे असं लोक म्हणतात. नमस्कार. चर्चेस कारण की आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा विषय आहे शिवाजी महाराज. शिवाजी महाराज हे सगळ्यांचं आवडतं व्यक्तिमत्व, आदर्श महापुरुष म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो. तर यात शिवाजी महाराजांचा विषय घेऊन आज आपण आलेलो आहोत. शिवाजी महाराज आणि इंग्रज असा विषय नुकताच संदीप ठाकरे यांनी लिहिलेला आहे त्यांच्या पुस्तकातनं. सो त्या माध्यमातूनच आपण त्यांच्याशी आज बोलणार आहोत. सो त्यांना काय काय मुद्दे ह्याच्यामध्ये दिसले किंवा हा विषय त्यांनी निवडला कसा याच्या मागच्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. तर मी संदीप ठाकरे यांचं स्वागत करतो. नमस्कार. आणि त्यांना रासने सराफ यांच्यातर्फे गिफ्ट हॅम्पर येतो. त्यामध्ये ही गणपतीची मूर्ती आहे. ही छोटीशी गणपतीची मूर्ती त्यांना गिफ्ट देतो. हे आमचे गिफ्टिंग पार्टनर आहेत. सो तर तुम्ही ती या गणपतीची मूर्ती तुम्ही ऑर्डर करू शकता. त्याच्यासाठी लिंक खाली दिली आहे डिस्प्लेमध्ये. तसेच अन्नपूर्णा फूड्स हे देखील आमचे पार्टनर आहेत, तर त्यांच्यातर्फे ते गिफ्ट हॅम्पर येतो. धन्यवाद. सर, हा विषय जो आहे शिवाजी महाराज आणि इंग्रज हा मुळातच तुम्हाला सुचला कसा लिहायला? छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करत असताना असं लक्षात आलं की शिवाजी महाराजांच्या विषयावर त्यांच्या आयुष्यातले जे प्रसंग आहेत, यामध्ये अफजल खानाचा वध आहे, शाहिस्तेखानावरचा हल्ला आहे, सुरतेची स्वारी आहे किंवा आग्र्याचा प्रसंग आहे. तर यावर जास्तीत जास्त साहित्य उपलब्ध आहे, जास्तीत जास्त पुस्तके उपलब्ध आहेत. खरं तर महाराजांच्या जीवावर उठलेले हे प्रसंग होते, त्यामुळं आपल्या भावना त्याच्याशी जुळलेल्या आहेत. शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये आणखीही बऱ्याच गोष्टी आहेत, पण त्यावर फोकस झाला नाही असं एक मनात होतं. आणि त्यातल्या त्यात हा देश 150 वर्ष यांचा गुलाम राहिला इंग्रजांचा. तर इंग्रजांशी काही संबंध शिवाजी महाराजांशी आले का, तर हा विषय किंवा याची एक जिज्ञासा मनामध्ये होती. आणि त्यातूनच मग या विषयाला मी वाचायला सुरुवात केली, संशोधन करायला सुरुवात केली. आणि हे करत असताना हळूहळू हे पुस्तक जे आहे हळूहळू निर्माण झालं त्यातूनच. नक्की. म्हणजे हा मुळातच की त्याच्यात तुम्ही सुरतेची स्वारी वगैरे घेतला असेल किंवा, पण काही असे प्रसंग तुम्हाला जास्त भावले का की याच्यामध्ये महाराज ज्यांचं नेतृत्व हे खूप फ्रंटला दिसतं आणि त्यातनं त्या गोष्टी समजायला मदत होतात, अशी कुठली गोष्ट भावली का की पुस्तक लिहिताना?
पुस्तक लिहिताना महाराजांचं नेतृत्व या दृष्टिकोनातून बघितलं तर महाराजांनी स्वतःच्या नेतृत्वात नौदल मोहीम केलेली आहे, जी बसरूरची मोहीम या नावाने प्रसिद्ध आहे. तर एका भारतीय राजानं केलेली यशस्वी नौदल मोहीम मध्ययुगीन काळात भारतामध्ये तर दुसरी कुठलीही आढळत नाही. त्यामुळं नक्कीच ही एक महाराजांच्या आयुष्यातली एक महत्त्वाची मोहीम आहे असं मला वाटतं, ज्याचा संदर्भ आपल्या पुस्तकामध्ये आलेला आहे. आणि व्यापारी म्हणून किंवा एक ॲज अ शिवाजी महाराज बिझनेसमन म्हणून हे कसे दिसतात याच्यामधनं, की कारण समुद्र याच्या हातात त्याची सत्ता सगळं आणि पूर्ण त्या भागावरती पूर्ण त्याचं वर्चस्व, हा जो काय ॲस्पेक्ट होता महाराजांचा की याच्यात त्यांचं नेतृत्व कळतं. तर मग ह्याच्यामधल्या काय गोष्टी तुम्हाला जाणवल्या? अगदी बरोबर. शिवाजी महाराजांचं जसं आपण शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासत असताना आपल्या किंवा आपल्या डोळ्यासमोर एक योद्धा म्हणून महाराजांची प्रतिमा ही नक्कीच पुढे येते. पण दुसऱ्या बाजूने जर बघितलं तर महाराजांनी प्रशासन चालवताना व्यापारावर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं लक्ष दिलं होतं. महाराजांनी समुद्राचं महत्त्व ओळखलं. अनेक पाश्चिमात्य लोक त्या काळी भारतामध्ये आले. इंग्रज आले, डच आले, पोर्तुगीज आले, फ्रेंच आले. तर या लोकांचा जो व्यापाराचा अभ्युदय आहे तो महाराजांनी बघितला आणि व्यापाराने राज्य वृद्धिंगत होतं हे महाराजांना पक्क ठाऊक होतं. आणि त्यातही आंतरराष्ट्रीय व्यापार हा किती महत्त्वाचा असतो हे महाराज जाणून होते. किंबहुना मध्ययुगीन इतिहासातले महाराज हे कसे राजे दिसतात की ज्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व ओळखलं होतं असं दिसतं. म्हणजे इंग्रजांच्याच एका पत्रात इंग्रज असं म्हणतात की शिवाजी महाराजांकडे 8 ते 9 बंदरे आहेत आणि या ठिकाणाहून ते इराण, बसरा, मोचा, मस्कत या ठिकाणी त्यांची जहाजे जातात. दरवर्षी जहाजे जातात. यावरून महाराजांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व कसं ओळखलं होतं, त्यासाठी कसा पुढाकार घेतला होता हे प्रकर्षाने लक्षात येतं. नक्की. इंग्लंडची शिवकालीन राजकीय परिस्थिती कशी होती? शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी त्या ठिकाणी चार्ल्स प्रथम राजा राज्य करत होता. चार्ल्स प्रथम राजा हा स्वतःला जणू ईश्वराचा अंश समजायचा आणि त्याने खूप कर प्रजेवर बसवले होते विविध प्रकारचे. म्हणजे त्याला एनकेन प्रकारे वैयक्तिक खर्चासाठी जे आहे उधळपट्टी त्यानं चालवलेली होती आणि हळूहळू तो लोकांमध्ये अप्रिय व्हायला लागला. त्याने पार्लमेंटला जे आहे दुय्यम ठरवण्याचं जे काम चालवलं होतं त्यातून इंग्लंडमध्ये एक विद्रोह निर्माण झाला आणि राजा विरुद्ध संसद असं चित्र इंग्लंडमध्ये निर्माण झालं होतं. खूप मोठा संघर्ष झाला आणि यातूनच चार्ल्स प्रथमचा पराभव झाला आणि त्याला मृत्यूदंड दिला गेला. त्यानंतर इंग्लंडमध्ये क्रॉमवेल सरकार आलं होतं. क्रॉमवेल याने खरं तर संसदेकडून भाग घेत सैन्याचं नेतृत्व केलं होतं. परंतु जेव्हा तो सत्तेवर आला त्यावेळेस त्यानं सर्व सत्ता केंद्रे आपल्या हातात घेतली. संसदेला त्यानं दुय्यम ठरवलं. युद्धखोर होता तो. त्याने डचांशी युद्ध पुकारलं आणि त्यानं कंपनीला फायदा करून दिला. ईस्ट इंडिया कंपनीला त्याच्यापासून फायदा झाला. जसं पोर्तुगीजांसोबत त्यानं चौथा जॉनसोबत त्यानं तह केला होता आणि मग भारतात पोर्तुगीजांचा जो अडसर भारतामध्ये इंग्रजांना व्हायचा तो दूर व्हायला मदत झाली. परंतु त्याच्या विरुद्ध सुद्धा बंडाळ्या व्हायला लागल्या कारण तो हुकुमशाही पद्धतीनं वागायला लागला होता त्या ठिकाणी आणि त्यातूनच आजारी अवस्थेत त्याचा मृत्यू झाला. यानंतर मग काय झालं की पहिला चार्ल्स याचा जो मुलगा होता तर या राजपुत्राला तो परदेशात होता त्याला इंग्लंडच्याच लोकांनी आणलं. म्हणजे इंग्लंडच्या लोकांच्या मनामध्ये जे आहे की त्यांनी एक प्रयोग करून बघितला क्रॉमवेल सरकारच्या रूपानं, पण त्याच्या डोक्यामध्ये एका बाजूनं पार्लमेंट एका बाजूनं राजा हे जे आहे तर त्यांनी तो पुन्हा त्या राजपुत्राला आणलं आणि मग हा दुसरा चार्ल्स गादीवर आला. इंग्लंडमध्ये हा पिरियड रिस्टोरेशनचा पिरियड म्हणून ओळखला जातो आणि हाच तो राजा होता
की ज्यानं पोर्तुगालसोबत संधी केली. काय होतं की त्यावेळेस भारतामध्ये डचांचं वर्चस्व वाढायला लागलं होतं. डच डोईजोड व्हायला लागलेत पोर्तुगीजांना आणि त्यांना असं वाटलं की आपल्याला यांच्यावर वचक बसवण्यासाठी इंग्रजांची मदत आपल्याला घेता येईल. म्हणून मग इंग्रजांना पाय ठेवायला कुठेतरी जागा देता येईल का, या दृष्टिकोनातून ह्या दोन राजांमध्ये, दोन देशांमध्ये तह झाला आणि एक वैवाहिक तहसुद्धा तो होता. पोर्तुगालच्या राजानं आपली मुलगी इंग्लंडच्या राजाला द्यायचं असं ठरलं होतं. तर कॅथरीन ऑफ ब्रगांझा हिचं लग्न या चार्ल्स राजाशी झालं आणि या इंग्लंडच्या राजाला मुंबई बेटाची प्राप्ती झाली, ज्यामुळे या देशाचा इतिहाससुद्धा पुढं चालून बदलून गेला. आणि ही जी राणी होती, एक विशेष म्हणजे इंग्लंडमध्ये जसं आहे की राजा किंवा राणीनं काही केलं तर एक प्रकारे फॅशन येते, तर ही राणी प्रथम चहा प्यायली, तर चहा पिण्याची प्रथा इंग्लंडमध्ये सुरू झाली होती. म्हणजे हे जे तुम्ही प्रसंग सांगितले यातनं एक गोष्ट दिसून येते की म्हणजे वास्को द गामा तर इकडे आलाच भारतामध्ये, किंवा तो आल्यानंतर मग इथली काही राज्य, गोव्यासारखं भाग हा त्यांनी घेतलेला दिसतो काही राजकारण करून. पण ब्रिटिश आणि पोर्तुगीज यांची जी ट्रीटी झालेली आहे, हे लग्न झालं, या लग्नात आंदण म्हणून मुंबई दिलं गेलं. वास्तविक पाहता त्या दोन गोष्टींचा आणि याचा काही संबंधच नाही आहे खरं तर, की त्यांनी तिथलं एखादा प्रदेश दिला असतं तर चाललं असतं, पण त्यांनी मुंबई दिला आणि मुंबई ही इंग्रजांच्या ताब्यात गेलेली दिसते सुरुवातीला, आणि मग त्याचे काही पडसाद तर त्या काळात नक्कीच उमटलेले असतील. पण हे सगळं झाल्यानंतर, काही काळ गेल्यानंतर, जेव्हा इंग्रज आणि शिवाजी महाराज यांच्यातली या संबंधाची सुरुवात कशी झालेली दिसते? शिवाजी महाराजांचा इंग्रजांशी जो संबंध आला तो अफजल खानाच्या वधानंतर आला. अफजल खानाचा वध केल्यानंतर शिवाजी महाराजांनी मराठ्यांची एक तुकडी कोकणाकडे रवाना केली. ही तुकडी जेव्हा कोकणात आली तर इकडे असं झालंय की अफजल खानाची गलबते जी आहे ती दाभोळच्या बंदरात नांगरून उभी होती. आणि अफजल खानाचा जो मुलगा होता फाजल खान त्याचं नाव, त्यानं तिथला जो सुभेदार होता मोहम्मद शरीफ, तर याला असं सांगितलं होतं की ही गलबती घेऊन तू राजापूरला जा. तर तो ते राजापूरला गेला आणि राजापूरचा जो आदिलशाही सुभेदार आहे अब्दुल करीम त्याचं नाव, तर यानं त्याचा ताबा घेतला. आता झालं असं की तिथे हेनरी रेविंग्टन आणि काही इंग्रज होते, तर त्यांचा एक जे आहे आर्थिक एक विषय यांच्याकडे पेंडिंग होता आणि त्याला एक हुंडी वटवायची राहिली होती. तर त्यातून मग त्याला पैसे हवे होते, त्यामुळं त्यांनी तगादा लावायला सुरुवात केली त्या सुभेदाराकडे. आणि दुसऱ्या बाजूनं असं झालं की शिवाजी महाराजांनी पन्हाळ्याचा कब्जा केला होता आणि त्याच्यानंतर तो पुन्हा काबीज करण्यासाठी रुस्तमे जमानी फाजल खान हे तिकडे रवाना झाले होते. परंतु शिवाजी महाराजांनी यांना कोल्हापूरजवळ रोखलं आणि त्या फौजेचा त्यांनी धुवा उडवला. त्यामुळे इकडले जे विजापुरी सगळे सुभेदार होते यांच्यामध्ये घबराट निर्माण झाली. आणि तो जो सुभेदार आहे राजापूरचा, तो पण एवढा घाबरला होता की ते इंग्रजांचा हिशोबाचं त्याच्या डोक्यातून निघून गेलं आणि तो सगळे ते गलबत घेऊन इकडे जैतापूरला पळत आला. परंतु इंग्रजांनी त्याचा पाठलाग केला आणि झालं असं की पुढं त्या गलबत, आणि त्याच वेळेस मराठ्यांच्या एक दोरोजी नावाचा सरदार आहे त्याच्या नेतृत्वात मराठ्यांची फौजसुद्धा तिथे आली. आणि पुढं चालून या गलबतांचा ताबा घेण्यावरून इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये बाचाबाची झाली, वाद झाला. हा वाद थोडा विकोपाला सुद्धा गेला. म्हणजे मराठ्यांसोबत बोलणी करायला आलेला एक इंग्रज अधिकारी होता विल्यम गिफर्ड त्याचं नाव, तर याला अटकसुद्धा केली होती मराठ्यांनी. तर अशा प्रकारे हे जे संबंध आहे याची सुरुवातच अशी संघर्षातून झाली आहे. सो गिफर्डला पकडल्यानंतर काहीतरी मागणी मुंबई ही साईड किंवा याच्या साईडने झाली असेल, किंवा असा एखादा संदर्भ जो आहे. अगदी बरोबर आहे. पत्रव्यवहार केले ना, इंग्रजांनी पत्रव्यवहार केले. इंग्रजांनी एक पत्र शिवाजी महाराजांना पाठवलं आणि या पत्रामध्ये हिंदू सेनेचे सरसेनापती असा शब्द त्यांनी त्याच्यामध्ये वापरलेला आहे.
आणि ही माणसे सोडून देण्याबाबत त्यांनी पत्र लिहिलं होतं. त्यांनी एक पत्र रुस्तमे जमाला पण लिहिलं होतं आणि एक पत्र फाजल खानाला पण लिहिलं. म्हणजे इंग्रज असे जे आहे अगदी म्हणजे ते संधी साधू होते इंग्रज आणि त्यांचं फार लक्ष असायचं. नक्कीच. तर त्यांनी पत्रव्यवहार केला, पण पुढं चालून याला खारे पाटणला घेऊन गेले होते मराठ्यांचे लोक. तर पुढं चालून इंग्रजांनी जे आहे त्याला दुसरीकडे हलवत असताना त्याची सुटका केली होती इंग्रजांनी. शिवाजी महाराजांचे आणि इंग्रजांचे संबंध हे कसे होते? शत्रुत्वाचे होते की व्यापाराच्या दृष्टीने मित्रत्वाचे? त्यांनी काही ट्रीटीज केल्या होत्या किंवा काय असं आपल्याला दिसतं? शिवाजी महाराज आणि इंग्रजांचे संबंध हे व्यावहारिक पातळीवरचे होते असे म्हणता येईल. म्हणजे त्याला एकदम सलोख्याचं म्हणता येणार नाही. आणि बरेचदा त्यांच्यामध्ये अधूनमधून संघर्ष झाल्याचेही उदाहरणं आहेत. शिवाजी महाराजांनी बऱ्याचदा स्वराज्याबाहेर ज्या स्वाऱ्या केल्या त्यामध्ये इंग्रजांचं आर्थिक नुकसानसुद्धा झालं. त्यामध्ये एकमेकाशी त्याचा पत्रव्यवहारही झाला. म्हणजे थोडेसे चढाओढ झाल्याचं दिसते, थोडासा संघर्ष झाल्याचं दिसते. पण एकंदरीतच त्याचं विश्लेषण करायचं झालं तर हे संबंध व्यावहारिक पातळीवरचे होते एवढंच म्हणता येईल. आणि पन्हाळ्याचा मागशी आपण उल्लेख केला की कोल्हापूरच्या जवळ वगैरे ही लढत झाली. तर पन्हाळ्याचा जो काही वेढा होता त्याचा आणि इंग्रजांचा संबंध कसा काय? मोठा संबंध होता. पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये शिवाजी महाराज होते. आपल्याला माहीत आहे की सिद्दी जोहर हा कर्नूलचा सुभेदार होता. त्याला सलाबत खान अशी पदवी दिली आदिलशहाने आणि त्याला शिवाजी महाराजांची घोडदौड रोखायला रवाना केलं. शिवाजी महाराज हे मिरजेला होते जेव्हा त्यांना ही खबर कळली आणि ही प्रचंड मोठी फौज चाल करून येत होती. अशा वेळेस शिवाजी महाराजांनी मिरजेहून थोडी माघार घेऊन ते पन्हाळ्याला गेले आणि सिद्दी जोहरने या पन्हाळ्याला खूप मोठ्या फौजेसह वेढा दिला. आता यावेळेस हा जो हेनरी रेव्हिंग्टन आहे हा कोल्हापूरला होता. 10 डिसेंबर 1659चं पत्र आहे हेनरी रेव्हिंग्टनचं आणि त्यामध्ये शिवाजी महाराज पन्हाळा किल्ला घेतला हे तो सांगतो आहे. तर इंग्रज या सर्व घटनाक्रमांवर लक्ष ठेवून आहेत. इंग्रज जसे विविध गोष्टींचा इकडे व्यापार करायचे तसंच युद्ध सामग्रीसाठीही त्यांना गिऱ्हाईक हवे होते. आणि हेनरी रेव्हिंग्टनच्या असं लक्षात आलं की आता तर चांगली संधी आहे. बरोबर. आपण जर आदिलशहाला तोफा दिल्या, त्याच्या लक्षात आलं की त्यांच्या ज्या तोफा होत्या त्या लांब पल्ल्याच्या नव्हत्या, इंग्रजांकडे लांब पल्ल्याच्या तोफा होत्या आणि त्यातून जर मारा केला तर तो किल्ल्यावर पोहोचू शकतो. म्हणून त्याने सिद्दी जोहरकडे अशा तोफ्या हव्या आहेत काय म्हणून निरोप पाठविला. अर्थात सिद्दी जोहरला हवंच होतं आणि सिद्दी जोहरने मग अगदी त्याला म्हणजे त्याचं एवढं स्वागत केलं. त्याला जेव्हा कळलं की इंग्रजांकडे चांगल्या प्रतीच्या तोफा आहेत, विजापूरहून राजापूरला सुद्धा एक फरमान गेला आदिलशहाचं आणि तिथल्या सुभेदाराला सांगितलं की इंग्रजांना ते म्हणतील तशी मदत करा. आणि स्वतः हेनरी रेव्हिंग्टन हा एक तोफ आणि 50 तोफगोळे घेऊन निघाला होता. सिद्दी जोहरनं अक्षरशः 100 माणसे पाठवली होती त्याला सोबत द्यायला, पालखी पाठवली होती, घोडे पाठवले होते असं स्वतः हेनरी रेव्हिंग्टन लिहितो. आणि त्याला वाजत गाजत ते पन्हाळ्यापर्यंत घेऊन गेले अक्षरशः. आणि मग सिद्दी जोहरला खुश करण्यासाठी हेनरी रेव्हिंग्टननं स्वतः पुढाकार घेत त्या तोफेचा मारा किल्ल्यावर केला. अर्थात हे सगळं महाराजांच्या डोळ्यासमोर होतं, त्यामुळे महाराजांनी ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवली. नक्कीच. हे सगळं झालं, हा प्रसंग झाला, त्यातनं महाराज सुखरूपही सुटले आणि बाजीप्रभू देशपांडे यांचं बलिदान याच्यामध्ये खूप महत्त्वाचा विषय होता. आणि इथनं जे सुटले आणि मग ह्यानंतर इंग्रजांशी काय वचपा काढला की पन्हाळ्याचा वेढा तुम्ही यांना मदत केली, मग कशा पद्धतीने त्यांच्याशी वचपा काढला की अरे तुम्ही त्यांना मदत केलेली आहे? इंग्रज हे संधी पाहून बदलतात आणि त्यांच्यापासूनचा धोका शिवाजी महाराजांनी अगदी म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये
तो विषय अगदी पक्का रोवला गेला. खरं तर पन्हाळ्याच्या वेढ्यातून शिवाजी महाराज निसटले, ही बरोबर. गोष्ट आपल्याला माहीत आहे. ते माहिती आहे. पन्हाळगडावर गेले. नक्की. तर या वेळी आदिलशाहीला साथ देणारी जी मंडळी होती, तर याच्यामध्ये इंग्रज तर होतेच, त्यांनी तर तोफा डागल्यात, आपल्याला माहीतच आहे. बरोबर. याशिवाय शृंगारपूरचा सूर्यराव सुर्वे होता याच्यामध्ये, हम्म. पालीचा जसवंत दळवी होता. हम्म. तर शिवाजी महाराजांच्या डोक्यात हे सर्व होतेच, आणि म्हणून शिवाजी महाराज कोकणात जायचं होतं. हम्म. पण त्यापूर्वी काय झालं की पुण्यामध्ये शाहिस्ता खान ठाण मांडून बसला होता. बरोबर. या शाहिस्ते खानाने एक उझबेकी वंशाचा सरदार होता कारतलफ खान, बरोबर. त्याच्या नेतृत्वामध्ये एक फौज कोकणाकडे रवाना केली. हम्म. शिवाजी महाराजांनी या फौजेला उंबरखिंडीत रोखले. बरोबर. अक्षरशः जे आहे त्यांना अक्षरशः ही संपूर्ण एवढी मोठी प्रचंड फौज अक्षरशः कोंडली महाराजांनी. कोंडली. आणि याची परिणती अशी झाली की कारतलफ खानाला अक्षरशः नाक रगडावं लागलं, बरोबर. त्याला तसं भाग पाडण्यात आलं. आणि त्याला धडा शिकवल्यानंतर मग महाराज स्वतः फौज घेऊन कोकणात गेले. ते दाभोळला गेले, हम्म. तिथून गेले चिपळूणला, चिपळूण गेले संगमेश्वरला, संगमेश्वरून गेले देवरुखला, आणि देवरुखहून राजापूरला येऊन धडकले महाराज. आणि राजापूरला इंग्रजांची वखार होती. शिवाजी महाराजांनी ती वखार खणून काढली, त्यातलं सगळं द्रव्य ताब्यात घेतलं, आणि तिथं जे कार्यरत इंग्रज अधिकारी आहे, हेनरी रेविंग्टन आहे, आणि त्याचे 7 साथीदार होते, या सगळ्यांना शिवाजी महाराजांनी कैद केलं. आणि यांना वासोटा किल्ल्यावर प्रथम नेण्यात आलं, तिकडे त्यांची रवानगी करण्यात आली. आणि नंतर मग त्यांना वासोटा किल्ल्यावरून काढून सोनगडच्या किल्ल्यावर त्यांना नेण्यात आलं होतं. आणि सोनगडच्या किल्ल्यावरून त्यांना पत्रव्यवहाराची मुभा दिली होती. सुरत मुख्यालयाचं पत्र सोनगड किल्ल्यातच इंग्रजांना मिळालं होतं. आणि इंग्रजांनीही मग त्याला प्रत्युत्तर म्हणून जे आहे, आम्हाला मदत करा, आम्हाला इथून सोडवा म्हणून पत्रव्यवहार सुरत मुख्यालयासोबत केला होता. त्यामध्ये नंतर असं झालं की हा जो हेनरी रेविंग्टन होता, त्याची तब्येत फार खालावली होती, आणि याची तब्येत खालावल्यावर तो आजारी पडला. आणि त्यानं मग विनवण्या चालवल्या महाराजांकडे, पत्रव्यवहार केला की माझी सुटका करा. मग त्यानं अर्ज केला की मला पॅरोलवर सोडा, त्यावेळेस अर्ज केला होता. म्हणून मग त्याला शिवाजी महाराजांनी त्याची तब्येत वगैरे पाहता खरोखर आहे म्हणून त्याला, आणि त्याच्यासोबत आणखी 2 इंग्रज जे आहे महाराजांनी सोडले होते. त्याच्यापूर्वी एक इंग्रज कैदेत मरण पावला होता, नेपियर नावाचा. तर 4 इंग्रज मात्र जे आहे ते त्या ठिकाणी जे आहे सिक्युरिटी म्हणून ते राहिले होते. आणि त्यांची सुटका मात्र महाराजांनी अगदी म्हणजे 2 वर्षे त्यांची सुटका केली नव्हती, आणि 2 वर्षानंतर जवळपास त्यांची सुटका करण्यात आली. एक प्रकारे इंग्रजांना घडलेली ही अद्दलच होती. ज्याच्याने तात्पुरता का होईना ते शांत तरी बसले, हे तर आहे. याच दरम्यान पोर्तुगीज होते. तर मग तिकडे तर आपण ट्रीटीचा तर संबंध बघितलाच की ऑलरेडी त्यांचा सलोखा झाला होता, लग्न करून मुंबई आलं होतं, सगळं झालं होतं, इंग्रजांना मिळाली होती मुंबई. पण ह्याच दरम्यान भारतामध्ये पोर्तुगीज आणि इंग्रज यांचे संबंध कसे होते? बघा, भारतामध्ये सर्वात प्रथम युरोपियन मंडळींपैकी कोण आलं तर पोर्तुगीज आले. भारतामध्ये पोर्तुगीज आले हे व्हायला सुद्धा युरोपमधला इतिहास म्हणा किंवा घटना कारणीभूत आहे. पोर्तुगालने त्यांचा जो पोप होता ख्रिश्चन धर्माचा, त्याच्याकडे विनवणी चालवली होती की आम्हाला इकडे सफरी करायची आहे आणि इकडल्या देशाची ताबे जे आहे ते आम्ही घेऊ. तर पुढं स्पेनने सुद्धा अर्ज केला होता. तर पोपने जगाची विभागणीच करून दिली. पूर्वेकडचे देश पोर्तुगालला दिले, पश्चिमेकडचे स्पेनला दिले. त्याच्यामुळे हिंदुस्थान देश कोणाला तर तो पोर्तुगालला. वास्को द गामा या ठिकाणी पहिल्यांदा आला आणि त्यांनी जे आहे अनेक ठिकाणं इथं कब्जा केली. गोव्याला जे आहे त्यांचं राज्य होतं, मुंबई बेट त्यांच्याच ताब्यात होतं, म्हणून त्यांनी ते आमचं बेट म्हणून त्यांनी जे इंग्रजांना ते दिलं. परंतु जरी इंग्लंडचा राजा आणि पोर्तुगालचा राजा यांच्यामध्ये तह झाला आहे, त्या तहानुसार इंग्रजांना मुंबई बेटाची प्राप्ती झालेली आहे. परंतु ज्या वेळेस
त्या मुंबईच्या बेटाचा ताबा घेण्यासाठी राजाचे प्रतिनिधी इथं आले होते. ऑल ऑफ मार्लबोरो या ठिकाणी आला आणि अँड्र्यू शिपमन हे एक बोट घेऊन या ठिकाणी आले आणि त्यांनी पोर्तुगीजांना ताबा मागितला. परंतु इथले पोर्तुगीज तो ताबा सोडायला तयार नव्हते. ही एक महत्त्वाची गोष्ट. आणि त्यांनी सहजासहजी तो ताबा सोडला नाही. जेव्हा शेवटी पोर्तुगालहून आदेश आला की हे बेट इंग्रजांना देण्याचं ठरलं आहे, तुम्हाला ते द्यावं लागेल, तर त्यावेळेस सुद्धा गोव्याचा जो व्हायसरॉय होता अँटोनिओ मेलो द कॅस्ट्रो, तर हा असं म्हणतो राजाला की तुमचा आदेश मला तसं करायला भाग पाडत आहे, अन्यथा या शेजाऱ्यांचा आपल्याला प्रचंड त्रास होणार आहे. आणि ज्या दिवशी इंग्रज हे मुंबईत स्थापित होतील त्या दिवशी तोच दिवस असेल की आपण भारत देश गमावून बसू, हे पोर्तुगीज म्हणतात. पण ती काळ्या दगडावरची रेगच ठरली, म्हणजे आपण सुद्धा भारत गमावून बसलो. सो हे एकंदरीतच त्यातनं हे क्लॅशेस दिसायला लागले होते. हां, बघा मग काय होतं की मुंबई बेट जरी मिळालं असलं तरी त्यांचं म्हणणं होतं की मुंबई तुमचं आहे, पण वसई ठाणे हा जो पट्टा आहे हा मात्र पोर्तुगीजांनी त्यांच्या कब्जात ठेवला. आणि मग देशाकडे जायला तर हाच मार्ग होता. बरोबर. तर अशा वेळेस जो माल तिकडून मुंबईत यायचा त्याच्यावर हे कर बसवायचे पोर्तुगीज. त्याच्यामुळं पोर्तुगीज आणि इंग्रजांमध्ये चढाओढ राहिली. ती पुढच्या काळातही जारी राहिल्याचं दिसते आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं. म्हणजे इंग्रजच एका ठिकाणी असं म्हणतात, इंग्रजांच्या एका पत्रामध्ये असा उल्लेख आहे की आमचे शेजारी कोण कोण आहेत, तर मुस्लिम शासकसुद्धा आमचे शेजारी आहे एका बाजूनं, जर पाहिला आपण तर गुजरातच्या बाजूनं, किंवा इकडे शिवाजी महाराज आमचे शेजारी आणि पोर्तुगीज इकडे आमचे शेजारी आहे. यांच्याशी पत्रव्यवहार करताना आम्हाला विविध भाषांशी जुळून घ्यावं लागतं. परंतु आम्हाला सर्वात जास्त त्रास हा पोर्तुगीजांकडून होतो असं इंग्रज म्हणतात. कारण यांच्याकडे ज्या काही वस्तू यायच्या तर त्या यायच्या पोर्तुगीजांच्या हद्दीतून, तर त्याचा फायदा बरेचदा पोर्तुगीज घेत असत. आणि म्हणून इंग्रज म्हणतात की तिथला एक छोटासा कोणी अधिकारी सुद्धा स्वतःला व्हाईसरॉय समजतो आणि त्याचा सन्मान व्हाईसरॉय इतका करणंच जणू काही गरजेचं असतं असं इंग्रज म्हणतात. त्याहून त्या दोघांच्या संबंधाची तुम्हाला कल्पना येईल. आणि ह्याच दरम्यान म्हणजे मराठ्यांचा जो संबंध आहे तो या दोघांशी कसा होता, की पोर्तुगीजांशी कसं वागायचे आणि इंग्रजांशी कसे वागायचे? हां, शिवाजी महाराजांचा इंग्रजांशी जो संबंध आला, व्यापारी संबंध, आता बरेचदा काय व्हायचं की शिवाजी महाराजांना व्यापार करताना, म्हणजे एकदा शिवाजी महाराजांची गलबतं करंजे या ठिकाणी गेली, जे पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं. तिथून आपण मीठ आणायचो. तर मध्ये इंग्रजांनी एकदा काय केलं की त्यांना जरा चांगली वागणूक दिली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तिकडे जाता ते तर पोर्तुगीजांच्या ताब्यात आहे, तुम्ही ट्रॉम्बेला या, इथं आम्ही तुमच्यावर टॅक्स आकारणार नाही आणि तुम्हाला आम्ही फक्त जो नफा घ्यायचा तो घेऊन तुम्हाला आम्ही मीठ देऊ. तर तसं आपण केलेलं आहे. तर व्यापारातली त्यांची चढाओढ होती, तर अर्थातच त्याचा फायदा जो आहे कधी कधी आपल्याला झाल्याचं दिसून येतं. या दरम्यान थॉमस निकल्स जो होता त्याची नियुक्ती केली गेली होती, मग ती कशा संबंधाने केली गेली? हा, थॉमस निकोल्सची जी नियुक्ती आहे ती तशी दोन ठिकाणी दिसते. थॉमस निकोल्स हा एक खाजगी व्यापारी होता आणि इंग्रजांना शिवाजी महाराजाच्या प्रदेशाची व्यापारी दृष्टिकोनातून माहिती हवी होती. तर त्यासाठी त्यांनी थॉमस निकोल्सची नियुक्ती केली. त्याला नागोठणे या ठिकाणी जायचं होतं आणि इंग्रजांचे बघा बारकावे कसे, त्याला ज्या सूचना दिल्या आहेत की तू नागोठणे येथे जा, तिथल्या नदीचा अभ्यास कर, नदीचा उतार कसा आहे, नदीची रुंदी कशी आहे, खोली कशी आहे, तिथे जहाजे कशी नांगरली जाऊ शकतील, व्यापारी जहाजे. त्यानंतर तू पेणला जा, तू बत्ती चौल या भागात जा आणि तिकडे नाणी कशा आहेत, वजनमापे काय चालतात, या सगळ्यांचा अभ्यास करून अहवाल
देण्याची जबाबदारी थॉमस निकोल्सवर त्यावेळेस टाकली होती. थॉमस निकोल्स जायलाही निघाला होता, परंतु तो जेव्हा जायला निघाला तर त्यावेळेस असं झालं की तिथे शिवाजी महाराजांच्या भागात पोहोचला त्यावेळेस तिथे युद्धजन्य स्थिती होती, त्यामुळे तो परत आला. आणि दुसरं असं कारण झालं की हुबळीची वखार मराठ्यांनी लुटली मध्यंतरी, अशी घटना झाली. त्यामुळं मग त्याला ते काम न देता त्याला रायगडावर बोलणी करण्यासाठी रवाना केलं होतं. राजापूर, वखार आणि मग हुबळीची ही घटना झाली या संदर्भामध्ये. आणि हे सगळं चालू होतं, म्हणजे जी बोलणी वगैरे झाली किंवा हे संबंध तर दिसतात, पण याच्यानंतर त्यांच्यामध्ये वस्तूंची देवाणघेवाण कोणकोणती होत होती किंवा काय होत होती, किंवा व्यापार कुठल्या पद्धतीने चालायचा दोघांमध्ये? शिवाजी महाराज आणि इंग्रज यांच्यातील व्यापाराचा जर विचार केला तर असं लक्षात येतं की इंग्रजांचं जे मुंबई बेट आहे, या मुंबई बेटालाही तिथे रहिवाशी आहे, त्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तू लागायच्या. बरोबर. तर या दैनंदिन गरजेच्या वस्तू शिवाजी महाराजांच्या प्रदेशातून जायच्यात ना तिथे. नक्कीच. म्हणजे एकदा जंजिऱ्याचा जो सिद्धी होता त्याला मुघलांचं पाठबळ होतं, मुघलांनी प्रचंड त्याला पैसा पुरवला होता, आणि एकदा त्याने नागोड, ठणे आणि पेण येथील नद्यांची अशी अडवणूक केली होती. त्यामुळे झालं असं की आपला शिवाजी महाराजांच्या राज्यातला म्हणजे आपल्या स्वराज्यातला माल तिथं पोहोचायला अडचण निर्माण झाली. तर त्यामुळे त्या वस्तू महाग झाल्या, त्याचा तुटवडा भासतो आहे असं इंग्रज पत्रामध्ये एका पत्रामध्ये नोंदवतात. आणि पुन्हा एकदा सिद्धीने शिवाजी महाराजांच्या त्या सीमा भागामध्ये थोडा जे आहे त्याने लुटालूट चालवली होती. त्यामुळे क्रुद्ध होऊन शिवाजी महाराजांनी, कारण सिद्धीला अनेकदा इंग्रजांनी बॅकअप दिलं होतं, त्यामुळे तो पुरवठा त्यांनी थांबवला होता. आणि त्याचा परिणाम मग इंग्रजांच्या त्या डे टू डे लाईफवर झाल्याचं दिसतं. इंग्रजांनी तसं नोंदवलं सुद्धा आहे. आणखी बऱ्याच वस्तू आहेत. उदाहरणार्थ मी आता मिठाचं उदाहरण दिलं तर मीठ घेऊन स्वराज्यातील जहाजे तिकडे जायची. इंग्रज सुद्धा मीठ घ्यायचे आपल्या इथे. कोकणामध्ये मिठागरे होती आणि बरेचदा इकडे काही कमतरता झाली तर आपण सुद्धा तिकडून आणायचो. म्हणजे ते सुद्धा एक मीठ जे आहे हे सुद्धा एक महत्त्वाचं ऐवज आपल्याला सांगता येईल. म्हणजे स्वराज्यातील जहाजांनी मिठामध्ये खूप चांगली प्रगती केल्याचं दिसतं. कारण इंग्रजच एका ठिकाणी असं म्हणतात की शिवाजी महाराजांची मीठ घेऊन जाणारी गलबते जर आपण पकडली तर शिवाजी महाराजांचं नुकसान करता येईल आपल्याला. म्हणजेच मिठामध्ये आपण चांगली प्रगती केली होती असं प्रकर्षाने दिसून येतं. त्याच वेळेस शिवाजी महाराजांनी हेही ध्यानात ठेवलं की जी कोकणातली स्वराज्यातली मिठागरे आहे तर यांना कसं संरक्षण प्रदान करता येईल. म्हणजे ही मिठागरे सुद्धा जिवंत राहिली पाहिजे, किंबहुना त्यांना स्वराज्यातली मिठागरेच खरं तर वाढवायची होती. आणि म्हणूनच एकदा असं झालं होतं, तुमचा पोर्तुगीजांचा उल्लेख निघाला म्हणून सांगतोय मगाशी, की एकदा असं झालं की तिकडलं मीठ कदाचित स्वस्त पडत असेल म्हणून स्वराज्यातील व्यापारी जे आहे मोठ्या प्रमाणावर बारदेसकडे जायला लागले होते. शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं. मग असं झालं तर मग आपल्या इथल्या मिठागरांचं काय, आपल्या व्यापाऱ्यांचं, आपल्या लोकांचं काय. तर अशा वेळेस शिवाजी महाराजांनी कुडाळचा जो सुभेदार होता नरहरी आनंदराव याला 1671 मध्ये पत्र लिहिलं होतं आणि त्याला सांगितलं होतं की तू जे आहे कर बसव मिठावर, आणि तो अशा पद्धतीनं बसवायचा की बारदेशीहून संगमेश्वरचं जे मीठ आहे ते स्वस्त पडलं पाहिजे, किंवा संगमेश्वरहून बारदेशचं जे मीठ आहे ते महाग मिळालं पाहिजे, जेणेकरून आपल्या मिठागरांना संरक्षण मिळेल. तर याकडे सुद्धा महाराजांचं प्रकर्षाने लक्ष होतं. आणखी एक वस्तू आपल्याला सांगता येईल, लाकूड. म्हणजे ती साधी गोष्ट दिसेल, परंतु मुंबई बेट सरपण जे लागायचं त्या काळी इंधनाचा दुसरा जे आहे स्रोत नव्हता. तर हे शिवाजी महाराजांच्या प्रदेशात असायचं, कल्याण भिवंडीच्या भागामध्ये ते असायचं. आणि बरेचदा ते इकडून तिकडून आणायचे तर ते पोर्तुगीज त्याच्यावर जे आहे कर आकारायचे इंग्रजांकडून. तर त्यांना शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर मोठी आशा होती. बरं नुसतं सरपणासाठी नव्हं तर बोटी बांधण्यासाठी लाकूड लागायचं. त्याच्यानंतर ते उल्लेख करतात, चुन्याचा उल्लेख करतात, ते भट्ट्यांसाठी वगैरे त्यांना लाकूड मोठ्या प्रमाणात लागायचं. त्याच्यानंतर तोफा आहेत, तर जे ढकलगाड्या असतात तोफगाडे वाहून नेण्यासाठी, त्यासाठी लाकडाचा वापर. तर लाकडाचा खूप मोठा वापर होता आणि हे सर्व जे आहे ते अवलंबून होते कल्याण भिवंडीच्या भागावर.
तो भाग आहे शिवाजी महाराजांचा. त्याच्यामुळं त्यांनी सातत्यानं विनवण्या चालल्या होत्या की याच्यावर कुठलाही कर आकारू नये आणि आम्हाला लाकडाचा पुरवठा झाला पाहिजे. म्हणून एका पत्रामध्ये सुद्धा ते असं लिहितात की सुरतवाले असे म्हणतात मुंबईवाल्यांना की कल्याण भिवंडी किंवा स्वराज्यातील जे लोक आहेत त्या भागातले यांच्याशी आणि प्रजाजनांशी आणि सुभेदारांशी तुमचं वागणंही चांगलं असलं पाहिजे. नक्कीच. आणि हे सगळं चालू होतं, मिठाचं असू देत, लाकडाचं असू देत, हे तर व्यापार चालूच होते. कापडाचे काही उल्लेख आलेत का याच्यामध्ये, की कुठल्या पद्धतीचं कापड जायचं किंवा काय? हां, बघा एक थोडी एक रंजक गोष्ट सांगता येईल आपल्याला, किंवा आपण जे म्हणतो म्हणजे इंग्रजांचा इतिहास, आधुनिक इतिहास जेव्हा आपण वाचतो आणि आपल्या असं लक्षात येतं की इंग्रजांनी इथले उद्योगधंदे बुडवले आणि इंग्लंडमधला वाल इथे खपला पाहिजे असं चालवलंय पुढच्या काळामध्ये दिसतं ना आपल्याला. परंतु हा विचार शिवकाळात सुद्धा एका पत्रामधून दिसून येतो. बरं. तर ते असं म्हणतात की भारत हा इंग्लंडमधील ज्या वस्तू आहेत तिकडील मालाची भारत हा आपली बाजारपेठ बनला पाहिजे. म्हणून ते असं म्हणतात की जे सैनिक आहे इथं वेगवेगळे राजांचे, इथे वेगवेगळ्या भागात वेगवेगळे राजे आहेत, तर आपण त्यांना असे कपडे पुरवले पाहिजे, म्हणजे सगळे ड्रेस कोड दिला पाहिजे. म्हणून याची सुरुवात म्हणून इथं जे मुंबई वेळातले ख्रिस्ती लोक आहेत यांनी हे कपडे वापरावेत असं सुद्धा त्यांनी लिहिलं आहे. म्हणजे त्यांची दूरदृष्टी ती त्या दृष्टीनं त्यांची जी आहे चाल इंग्रजांची ती होतीच, ती तयारी होती. पण ते असं म्हणतात पुढं की इथे एवढी युद्धाची धामधूम आहे की हे शक्यच होत नाही. धामधूम कोणाची, कोण यांना युद्धात ढकलत होतं? शिवाजी महाराज. म्हणजे शिवाजी महाराजांमुळेच त्यांचे उद्देश त्यावेळेस तडीच गेले. हे सगळं मग ह्यानंतर त्या शिवाजी महाराज आणि इंग्रज यांच्यामध्ये काय तह झालेला दिसतो आपल्याला? राजापूरला इंग्रजांची वखार होती. मराठ्यांच्या हल्ल्यानंतर ही वखार बंद पडली. पुढे राजापूरवर शिवाजी महाराजांचा पूर्ण ताबा आला. एका तहानुसार किंवा एका करारानुसार आदिलशहानं राजापूरवरचा हक्क सोडला होता. आणि अशा प्रकारे राजापूरचा कब्जा शिवाजी महाराजांकडे आल्यानंतर तिथे व्यापार वाढायला हवा यावर महाराजांचा कटाक्ष राहिला. शिवाजी महाराजांनी फ्रेंचांना व्यापारासाठी आमंत्रित केलंच होतं तिथे, म्हणून इंग्रजांनी तिथं आलं पाहिजे असं महाराजांना वाटत होतं. पुढे इंग्रजांनाही आपली वखार पुन्हा सुरू व्हावी असं वाटायला लागलं. त्यातूनच मग चर्चा सुरू झाल्या मराठी आणि इंग्रज यांच्यामध्ये. तर इंग्रजांचे दूत बोलणी करण्यासाठी त्या दृष्टीनं रायगडाकडे गेली आणि शिवाजी महाराजांचे सुद्धा काही वकील या संदर्भात बोलणी करण्यासाठी इंग्रजांकडे आलेत. सुंदरजी प्रभू, पिलाजी, भीमाजी पंडित असे काही वकिलांची नावं दिसतात जे शिवाजी महाराजांकडून या चर्चेमध्ये सहभागी झाली, इंग्रजांकडे बोलणी करायला आली. आणि इंग्रजांकडून जे लोक रायगडावर बोलणी करण्यासाठी गेले महाराजांशी, याच्यामध्ये जी नावं येतात यामध्ये स्टीफन उस्टिक 1672 साली तो गेला होता. थॉमस निकोल्स 1673 साली रायगडावर गेला. त्यानंतर 1674च्या मार्च महिन्यामध्ये नारायण शेणवी हा दुभाषा याला पाठवलं होतं. आणि त्यानंतर तिथे हेनरी ऑक्झेंडन गेला. तर अशा प्रकारे वारंवार ह्या चर्चा झाल्या आणि त्यातून मग इंग्रजांनी राजापूरला वखार चालू करावी असं मान्य झालं. आणि त्यांचं जे काही नुकसान झालं, जे ते सातत्यानं मागणी करत होते राजापूर वखारीचं, तर वस्तू स्वरूपात आणि जकातीच्या स्वरूपात त्यांना ते देण्यात येईल, त्यासाठी इंग्रजांची वखार तिथं सुरू व्हावी अशा पद्धतीचा तो करार होता. परंतु प्रत्यक्षामध्ये अशा काही घटना घडत गेल्या की इंग्रजांची वखार प्रत्यक्षात तिथे स्थापनच झाली नाही. हे सगळं झालं. याच दरम्यान हे सगळं चालू असताना शिवाजी महाराजांनी बसरूच्या स्वारीचा प्लॅन केला होता. मग बसरूची स्वारी का आखली गेली, तिचा उद्देश काय होता आणि तिचं इतिहासातलं महत्त्व? बसरूची स्वारी ही शिवाजी महाराजांच्या जीवनातली महत्त्वाची अशी नौदल स्वारी आहे की ज्याचं नेतृत्व स्वतः महाराजांनी केलं. बसरूर
हे नायक राजे होते कर्नाटकामध्ये बेदनूरचे. तर बेदनूरच्या नायक घराण्याच्या राज्यामधलं हे एक प्रसिद्ध ठिकाण होतं. ही प्रसिद्ध व्यापारपेठ होती. तिथे पोर्तुगीज, डच हे सुद्धा तिथे व्यापार करायचे. झालं असं की नायक घराण्यात जी आहे एक अस्थिरता निर्माण झाली होती त्या ठिकाणी. म्हणजे एकेकाळी शिवाप्पा नायक म्हणून तिथे राजा राज्य करीत होता आणि तो मरण पावला आणि त्याच्यानंतर त्याचा मुलगा आला तिथे, भद्रप्पा नायक. या भद्रप्पा नायकाच्या वेळी म्हणजे एक तर अस्थिर परिस्थिती जशी तिथे निर्माण व्हायला लागली आणि याचा फायदा मग त्याचे शत्रू घ्यायला लागले, तर आदिलशहाने सुद्धा तिथे आक्रमण केलं होतं. आणि आदिलशहाने आक्रमण केल्यावर ते मोठंच आक्रमण होतं, परंतु त्यामध्ये शहाजी महाराजांनी मध्यस्थी केली होती आणि ते राज्य बुडू दिलं नाही. ही गोष्ट नायक घराण्याला माहीत होती. परंतु दुर्दैवानं असं झालं की तो जो तिथला राजा आहे भद्रप्पा नायक, त्याच्यावर अंतर्गत त्यांचं जे काही राजकारण आहे त्याच्यावर विषप्रयोग झाला आणि तो मरण पावला होता. मग तिथे सोमशेखर नायक म्हणून तिथे गादीवर आला. याच्या काळामध्ये पोर्तुगीजांनी एक आक्रमक धोरण या राज्याप्रती आखलेलं होतं आणि विशेष करून बसरूरवर पोर्तुगीजांचा मोठा डोळा होता आणि पोर्तुगीजांनी त्या दिशेनं मार्गक्रमण करायला सुरुवात केली होती. आता एक तर अंतर्गत बंडाळी अस्थिरता यामुळं त्या राज्याची परिस्थिती तशी नाजूकच होती. त्यातून मग त्यांचा एक दूत वेंगुर्ल्याला आला होता डचांची काही मदत मिळते काय हे बघण्यासाठी. परंतु झालं असं की त्यांनी ती डचांची मदत न घेता अंतस्थपणे त्यांनी शिवाजी महाराजांशी जे आहे संपर्क साधला आणि त्यांचा एक अंतर्गत गुप्त त्यामध्ये करार झाला. आणि म्हणूनच पोर्तुगीजांचं जे वर्चस्व बसरूरला वाढायला लागलं होतं, तर त्यांना तिथं धक्का देण्यासाठी म्हणून खऱ्या अर्थानं ही बसरूरची मोहीम शिवाजी महाराजांनी आखली आणि 3 मोठाली गलबतं आणि 85 फ्रिगेट्स घेऊन शिवाजी महाराज स्वतः निघाले मालवण बंदरातून आणि गोव्याचा समुद्र त्यांनी ओलांडला आणि ते बसरूरवर चाल करून आले. आता बघा इथे आणखी थोडा इंग्रजांशी संबंध असा येतो. शिवाजी महाराज जे तिथून आलेत, तर याची तिथी जी आहे तर ते शके 1586 आहे आणि फाल्गुन शुद्ध 3 असं शिवापूर शकावलीमध्ये ही तिथी दिली आहे. तर अगदी आपलं जर आता ग्रेगोरियन कॅलेंडर पाहिलं तर ही तारीख 8 फेब्रुवारी 1665 अशी येते. शिवाजी महाराजांना गोव्यात कुठलाही विरोध झाला नाही आणि ते आले, तर यालाही एक असं कारण आहे की ही तारीख ती आहे ज्या दिवशी पोर्तुगीजांनी मुंबई बेट इंग्रजांना हस्तांतरित केलं आणि सगळी मंडळी ते तिथं जमा झालेली होती आणि निर्धोकपणे शिवाजी महाराज जे आहे अगदी तो गोव्याचा समुद्र ओलांडून जे आहे बसरूरला येऊन धडकले. आणखी इंग्रजांचा असा पत्रव्यवहार होता, इंग्रजांचं लक्ष होतं. आता इंग्रजांना लागदूक काय होती, तर इंग्रजांची वखार कारवारला होती, लागलीच खाली. मग त्यांना असं वाटत होतं की शिवाजी महाराज कारवारला चालून वगैरे येतील काय. 28 जानेवारी 1665 त्यांचं पत्र आहे आणि मग ते तसं विश्लेषण करतात की त्यांना कळलं की शिवाजी महाराज इकडे येत आहेत. कारण शिवाजी महाराजांनी एक अशी आवई उठून दिली होती की ते येणार, बसरूरचं त्यांनी नाव येऊ दिलं नाही, ते येणार गोकर्ण महाबळेश्वरला, दक्षिणेमधलं तीर्थक्षेत्र आहे. शिवाजी महाराज स्वतः शिवभक्त आहेत आणि मग ते तिथे येतील महाशिवरात्रीला. तर सगळ्यांना तसं वाटायला लागलं आणि इंग्रज असं म्हणतात की महाशिवरात्री आहे 2 तारखेची, 2 फेब्रुवारीची होती त्या वर्षीची महाशिवरात्री. मग ते येतील आणि आता 28 जानेवारीचं पत्र आहे ते बहुतेक येणारच नाही असं पहिलं तर त्यांचा समज झाला आणि आले तर मग काय ते तात्पुरते येऊन ते चालले जातील. परंतु सर्वांचा समज अगदी म्हणजे खोटा पाडत शिवाजी महाराज जे आहे बसरूरला येऊन धडकले, हे ध्यानीमणी नव्हतं कुणाच्या. आणि तिथे येऊन त्यांनी जे आहे तिथून ते पोर्तुगीजांची त्यांनी तिथून हकालपट्टी केली आणि त्यानंतर मग दर्शन घेण्यासाठी शिवाजी महाराज हे गोकर्णला गेले होते. तिथं त्यांनी दर्शन घेतलं आणि मग गोकर्णहून त्यांनी बहुतांश सैन्य पाठवूनही दिलं. कारण नंतर ते अंकोल्याला आले आणि अंकोल्याहून कारवारला सुद्धा येऊन धडकले जिथे इंग्रज होते.
तर इंग्रजांकडून त्यांनी त्यावेळेस जे आहे खंडणी घेतली होती. आणि त्यानंतर महाराज थोडे घाईत होते, कारण महाराजांना जी खबर लागली की मिर्झा राजा जयसिंग याच्या नेतृत्वात मुघली सेनेचं वादळ इकडे घोंगावत येत होतं. त्यामुळं शिवाजी महाराजांनी जे आहे थोडंसं घाईघाईनं मग जे आहे स्वराज्याकडे मार्गक्रमण केलं. हे सगळं झालं. मिर्झा राजांचा पण प्रसंग होऊन गेला, त्या गोष्टी झालेल्या दिसतात आपल्या. आणि मग ह्याच्यानंतर हेनरी ऑक्झेंडन आपल्याला आलेला दिसतो. तर हेनरी ऑक्झेंडनला मुळातच का पाठवला होता इंग्रजांनी शिवाजी महाराजांकडे, याच्या मागे काही कारण सांगता येईल? शिवाजी महाराज आणि इंग्रजांमध्ये तहाची बोलणी सुरू होती, जसं आपण सांगितलं की दोन्ही बाजूंचे वकील जे आहे परस्परांकडे गेले. प्रदीर्घ काळपर्यंत ही चर्चा 3 ते 4 वर्ष ही चर्चा चालली. आणि सर्वात शेवटी जे आहे हेनरी ऑक्झेंडनला पाठवण्यात आलं, कारण त्याच्यापूर्वी नारायण शेणवी तिथे आलेला होता. आणि त्याला 2 गोष्टी होत्या. नारायण शेणव्याला राज्याभिषेकाची तयारी चालू असल्याचं दिसलं, ही पहिली गोष्ट होती. आणि म्हणून त्यानं ते कळवलं. आणि राज्याभिषेक आहे म्हणजे मोठा समारंभ आहे, आणि अशा वेळेस मग जे काही भेटवस्तू दिल्या जातात तर अशी उल्लेखनीय भेटवस्तू दिल्या गेली पाहिजे, अशी चर्चा सुरू झाली. आणि मग नारायण शेणव्यानं असं सांगितलं, शिवाजी महाराजांचे मंत्री होते निराजी पंत, त्यांच्या संपर्कात तो होता. आणि तो निराजी पंतांना सांगतो की मी इंग्रजांना सांगितलं आहे, तर हेनरी ऑक्झेंडन हा येईल, अरबी घोडा घेऊन तो येईल. निराजी पंत म्हणतात ते घोडा जर घेऊन आले तर ते घोड्याचं महत्त्व असं आहे की ते एखाद्या नोकराला आपल्या देऊन देतील, सेवकाला वगैरे जे आहे, काही त्याचं महत्त्व राहणार नाही. तुम्हाला जसं वाटत असेल तर एखादी भेटवस्तू दिली तर त्याचं एक महत्त्व राहतं. तर राज्याभिषेक प्रसंगी दागिने किंवा अशा स्वरूपात असेल ते धारण करता येतं. तर ती गोष्ट त्याने सांगितल्यावर मग त्याने तसा निरोप पाठवला. आणि मग हेनरी ऑक्झेंडन जे आहे तर ते हिरे सोने या स्वरूपात जे आहे त्यानं ते जे आहे म्हणजे शिवाजी हिरेजडी शिरपेच बनवून आणला होता, सलकडी त्यानं आणली होती. संभाजीराजांसाठी जे आहे कंठी हिऱ्यांची बनवून आणली होती. तर त्यासाठी मग तो हेनरी ऑक्झेंडन या ठिकाणी आला होता. आणि हेनरी ऑक्झेंडनवर दुसरी जी कामगिरी होती ती अशी होती की ह्या जो तह चालू होता, करार होता हा, तर यावर शिक्कामोर्तब करून घ्यायचं. तर ती मुत्सद्दीगिरी त्यानं वापरायची. आणि त्या करारावर शिवाजी महाराज आणि मंत्र्यांच्या सह्या कशा होतील इकडे लक्ष द्यायचं होतं. हे सगळं झालं. राज्याभिषेकाचा प्रसंग झाला, त्याचे त्याने सगळं महाराजांना दिलेले दिसतात गोष्टी, आपला भेटवस्तू दिलेल्या दिसतात. ह्या सगळ्यातून एक दिसतं का की शिवाजी महाराजांना इंग्रज घाबरून होते किंवा त्यांची भीती वाटायची? नक्कीच. इंग्रज जे आहेत हे शिवाजी महाराजांना ओळखून होते. याचं पहिलं महत्त्वाचं कारण असं होतं की त्यावेळचे भारतीय राजे जर बघितले, ते भूदल सैन्य ज्याला आपण म्हणूया, जे सैन्यदळ आहे, पायदळ आहे, घोडदळ आहे, हे खूप मोठं असायचं. परंतु समुद्रावर नौदल उभारणं ही गोष्ट तत्कालीन कुठल्याही राजाला जमली नाही. औरंगजेब एवढा मोठा मुघल बादशाह होता, परंतु त्याला समुद्रावर नौदल उभारणं शेवटपर्यंत जमलं नाही. त्यानं प्रयत्न केला, खूप प्रयत्न केला. म्हणजे स्टोरिया दो मोगोरमध्ये मनूची म्हणतो की त्यानं तो प्रयोग केला. शेवटी त्याचा तो जाफर खान आहे तोच म्हणतो की ते आपल्याला काही जमणार नाही, त्याला तो सोडून द्यावा लागला. शिवाजी महाराजांनी मात्र इथं आरमार उभारलं. शिवाजी महाराजांचं आरमार बघून काही जहाजं बांधायचं औरंगजेबाने ठरवलं होतं. आणि या कामी त्याला एका इंग्रजांनी मदत केली आहे. थॉमस रोच नावाचा एक इंग्रज औरंगजेबाकडे तोफखान्यामध्ये जो आहे तो बरकंदाज म्हणून नोकरीला होता. तर त्याला सुरतला काही जहाजं बांधण्यासाठी औरंगजेबानं त्यावेळेस पाठवलं होतं. आणि औरंगजेबाजवळ नौदल असं नव्हतं, तो यशस्वी झालाच नाही त्यामध्ये. जे की त्याचं नौदल आहे ते सिद्धीचंच वापरून किंवा सिद्धीला पुढं करून त्याला बॅकअप देऊनच जे की आहे त्यानं समुद्रावर जे आहे जे की थोडंफार करता आलं. परंतु शिवाजी महाराज हे नौदल बाळगून होते ही इंग्रजांना माहीत आहे. त्यामुळं शिवाजी महाराजांची ताकद ते ओळखून आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांना असं माहीत आहे, म्हणजे ते एका पत्रात लिहितात की शिवाजी राजा मोगली सैन्य इतका आळशी कधी नसतो. शिवाजी महाराज कुठे कधी येऊन धडकतील याचा काहीच नेम नाही हे इंग्रजांना माहीत होतं. आणि इंग्रज एका पत्रात असं म्हणतात की आता अशी अफवा लोकांमध्ये पसरली आहे
की शिवाजी महाराजांचं शरीर हे हवामय आहे आणि त्याला पंखही आहे असं लोक म्हणतात आणि इंग्रजच म्हणतात की खरं असावं. हे जर खरं नसतं तर एकाच वेळी अनेक ठिकाणी जाणं यानं शक्य तरी कसं होतं. म्हणजे इंग्रज म्हणतात की ते आम्हालाही आता खरं वाटायला लागलंय. लोक म्हणतात त्याला हरक्युलिसचं सामर्थ्य आहे, तर ते खरंच आहे असं आता वाटायला लागलं. म्हणून सुरत मुख्यालयातून यांना असं सांगण्यात आलं इथल्या मुंबईच्या इंग्रजांना की तुम्ही शिवाजी महाराजांच्या पाळतीवर राहा. बरोबर. म्हणजे आले की निसटता येईल अशा पद्धतीनं तुम्ही जे अलर्ट राहिलं पाहिजे. त्यामुळे शिवाजी महाराजांची भीती होतीच. सुरतला त्यांची वखार होती. शिवाजी महाराज सुरत येऊन धडकले. बरोबर. त्यामुळे ही भीती आणखी वाढली. नक्की. पुढं पुरंदरचा तह झाला. मग शिवाजी महाराजांना आग्र्याला जावं लागलं. तिथं त्यांना कैदेत ठेवल्या गेलं. इंग्रजांना आनंद झाला घटल्याचा. इंग्रजांच्या पत्रात उल्लेख आहे की आपण मुक्त झालो असं ते म्हणतात. पण तोही आनंद टिकला नाही. महाराज सुटून आले. ते आल्यावर इंग्रज पुन्हा घाबरले. असंख्य पत्र आहेत इंग्रजांची की आता सुरतवर शिवाजी महाराज चालून येणार. म्हणजे एवढी त्यांना भीती आहे. सामान्यपणे काय असायचं की पावसाळ्यामध्ये मोहिमा थोड्या बंद असायच्या. 1672 साली मोरोपंतांना पाठवून शिवाजी महाराजांनी जव्हार, रामनगर हे काबीज केले. हे पावसाळ्यात जिंकले आहेत आणि सुरतचा रस्ता आणखी जवळ केला तो भाग. इंग्रज इंग्लंडला पत्र पाठवतात आणि त्यात असं म्हणतात की शिवाजी राजा असल्या भर पावसाळ्याच्या मृतप्रत वेळी सुद्धा शेजाऱ्यांना स्वस्तता लागू देत नाही. बरोबर. तर एवढी भीती इंग्रजांमध्ये आहे. नक्कीच नक्कीच. मगाशी तुम्ही सुरतेचा उल्लेख केला, तर या सुरतेच्या उल्लेखाच्या दृष्टिकोनातनं तिथे एक विरजी वोरा नावाचा एक व्यापारी होता मोठा, फार त्याचं नाव प्रसिद्ध इतिहासात. त्याचं तिथलं महत्त्व आणि या सुरतेच्या स्वारीचा इंग्रजांवर झालेला इम्पॅक्ट हे काय सांगू शकाल? शिवाजी महाराजांनी संपत्ती आणण्याच्या दृष्टिकोनातून सुरतवर स्वारी केली, हा पहिला उद्देश. आणि सुरत हे प्रमुख आर्थिक केंद्र होतं मुघलांचं, त्याला शह देणं, त्यातून मुघलांना शह देणं आणि तिथून आर्थिक प्राप्ती करून आणणं, या उद्देशानं शिवाजी महाराजांनी सुरतेची स्वारी आखली. आणि शिवाजी महाराज स्वतः सुरतेवर जाऊन धडकले. तर शिवाजी महाराजांनी सुरत मोहिमेत सामान्य लोकांना त्रास दिला नाही. त्यांनी वृद्ध, स्त्रिया, छोटे मुलं यांना त्रास दिला नाही. उलट युरोपियन लोकच तसं लिहितात की शिवाजी महाराजांच्या स्वारीच्या वेळी या लोकांना अजिबात त्रास दिला गेला नाही. इवन त्यांचं जे चर्च वगैरे आहे याला धक्का लावला नाही. म्हणजे युरोपियन लोक जे लिहितात त्यांच्या लेखणीतून जे आहे, महाराजांचा हा उद्देश नव्हता. महाराजांचा उद्देश आहे की जिल्ह्याचे जे प्रमुख व्यापारी आहे यांच्याकडे जाऊन जे आहे त्यांच्याकडून द्रव्य आणायचं जे स्वराज्याच्या कामी येईल. शिवाजी महाराज सुरतेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सुद्धा शिवाजी महाराज निरोप पाठवला होता की हे जे 3 व्यापारी आहे यांच्याकडचं द्रव्य आम्हाला द्या, जे की मी सांगेल. परंतु ते तिथल्या सुभेदारानं ऐकलं नाही. तिथले काही मोजके जे धनिक लोक म्हटले तर त्यामध्ये विरजी ओराचं नाव येतं. विरजी ओरा हा खूप धनाढ्य व्यक्ती, म्हणजे एवढा धनाढ्य की आज जसं आपण एखादी धनाढ्य व्यक्ती कोण असं डोळ्यासमोर जे येतील तसं त्या काळी कोण येईल तर ते विरजी ओराचं नाव होतं. विरजी ओरा ईस्ट इंडिया कंपनीला सुद्धा कर्ज द्यायचा. त्याच्या नोकरांनाही पर्सनल कर्ज द्यायचं. तो त्यांनाही लागलं तर ते विरजी ओरांकडे जायचे. आणि ईस्ट इंडिया कंपनी ज्यावेळेस इथं आली आणि त्यांना बरेचदा मग स्थानिक चलन इथं लागायचं ते सुद्धा तो पुरवायचा. आणि इंग्रजांच्या बऱ्याच वस्तूंचा तो प्रमुख खरेदीदार होता. तोच खरेदी करून टाकायचा. विरजी ओरा हा एवढा श्रीमंत व्यक्ती होता. एवढंच नव्हे तर म्हणजे ज्यावेळेस शहाजहान बादशाह आजारी पडला होता आणि मग त्याच्या मुलांमध्ये जे आता पुढची तयारी करायची एक त्यांना जे त्यांची तयारी सुरू झाली होती की आता पुढचं जे आहे मग त्यासाठी द्रव्य लागतं ना, सैन्य जो जमा करायचा आहे वगैरे वगैरे. तर मुराद बक्ष होता, हा गुजरातचा सुभेदार होता. तर मुराद बक्षनं त्या सुरतेमधून पैसे गोळा केले होते व्यापाऱ्यांकडून ज्यावेळेस 5 लाख. तर ते देण्यामध्ये सर्वाधिक पुढाकार जो आहे किंवा सर्वात मोठी रक्कम देण्यामध्ये सुद्धा हा विरजी ओरा होता. एवढा पैसा त्याकडे विरजी ओरा जोडता.
आणि मग इंग्रजांवरचा इम्पॅक्ट काय होता, म्हणजे इंग्रजांना कसा धाक बसला किंवा हा अ, मग शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केली आणि त्यांनी या प्रमुख व्यापाऱ्यांकडून तर पैसा गोळा केलाच, तर याशिवाय त्यांनी जे आहे तिथले युरोपियन आहे यांच्याकडे सुद्धा जे आहे दूत रवाना केलेले होते. शिवाजी महाराजांच्या सैन्याशी इंग्रजांची थोडी चकमकसुद्धा झाली आहे. एका अचानक इंग्रजांनी हल्ला केला होता एका तुकडीवर मराठ्यांच्या. ही घटना छोटीशीच झाली, परंतु इंग्रजांनी या घटनेचं भांडवल मात्र खूप केलं. आता शिवाजी महाराजांना तिथे जाऊन काही एकदम अशी लढाई करायची नव्हती, कारण वेळ कमी होता. बरोबर. शिवाजी महाराजांना कमीत कमी वेळात तिथली जास्तीत जास्त संपत्ती आणायची होती आणि नेमकं तेच महाराजांनी केलं. एक इंग्रज व्यक्ती त्यावेळेस मराठ्याच्या ताब्यात आला होता, स्मिथ नावाचा. ते याला पकडलं होतं आणि त्याकडून खंडणी घेऊन त्याला सोडून सुद्धा दिलं होतं महाराजांनी. इंग्रजांचा स्वभाव व्यापाराच्या दृष्टीकोन कसा होता आणि संधीचा कसा फायदा घ्यायचे, ही एक गोष्ट इथं अशी सांगण्यालायक आहे की शिवाजी महाराज जेव्हा सुरतेतून निघून गेले आणि त्यावेळेस एक छोटीशी चकमक त्यांची झाली होती, तर या गोष्टीचं इंग्रजांनी एवढं भांडवल केलं आणि त्यांना असं दाखवायचं होतं की ही खबर कोणाजवळ पोचली पाहिजे, थेट औरंगजेबाजवळ पोचली पाहिजे आणि मग औरंगजेब खुश झाला पाहिजे की इथं सुरतेचं संरक्षण, बाकी तो सुभेदार तर जाऊन बसला होता किल्ल्यामध्ये. हं, तर मग जे काही केलं ते आम्ही केलं असं त्यांना ते असं दाखवायचं होतं. हालाकी म्हणजे पराचा कावडा इंग्रजांना करायचा होता, पण तो त्यांनी केला सुद्धा. तो कसा केला, तर शिवाजी महाराज निघून गेल्यानंतर मुघली फौज तिथं आली आणि महाबत खानाच्या नेतृत्वामध्ये. आता महाबत खानाची पण सुरतेमध्ये एकदा वेळेची हिंमत होत नव्हती, त्यानं एक तुकडी समोर पाठवली. इंग्रजांना कळलं की एक तुकडी आलेली आहे, तर लागलीच स्वतः तो सुरतेचा जो प्रेसिडेंट आहे ऑक्झिंडन, हा स्वतः त्या फौजीला सामोरे गेला. त्या सरदाराच्या समोर तो वाकून त्यानं त्याला कुर्निसात केला, पिस्तूल त्याच्यासमोर ठेवलं. तो सरदार फार खुश झाला, त्यानं त्याला घोडा चिलखत दिलं आणि हे सगळं जे आहे त्याला ऐकवलं. तर तो म्हणतो की हे तर सगळं बादशाहजवळ गेलं पाहिजे, तुम्ही एवढी चांगली कामगिरी केली. तर इंग्रज म्हणतात हो, परंतु तोपर्यंत जे काही आम्ही जकात भरली निदान ते तरी आम्हाला वापस द्या, ते त्याला असं म्हणतात. अजून त्यांचं समाधान होत नाही, कारण महाबत खान यायचा होता. यांना एवढी घाई होती की यांनी 3 सदस्यीय कमिशन नेमलं त्या ठिकाणी आणि त्याला ते महाबत खानाच्या शोधात पाठवलं. ते महाबत खानाला शोधायला गेलं. तो भरूचच्या पलीकडेच होता, तो इकडे येतच नव्हता. हे त्याला भेटायला गेले, मग त्यांना सांगितलं आमची शिफारस करा, हे बादशाहकडे हे याची विनंती केली. मग त्याच्याकडून ते पत्र लिहून घेतलं. इतर स्वतःही त्यांनी काही पत्रे औरंगजेबाला लिहिली, त्यांचे जे कोणी मित्र असतील तिथले त्यांना लिहिली. तर थोडक्यात काय, तर त्यांनी एक प्रकारे भांडवल करून व्यापाराच्या दृष्टिकोनातून काय करता येईल त्यांनी एकंदरीतच त्यांचा स्वतःचा स्वार्थ बघून घेतलेला दिसतो आपल्याला. हे सगळं झालं. एक शेवटच्या टप्प्यामध्ये आपण जर बघितलं तर मग खांदेरी उंदेरीच्या संबंधाने आपण बघू. शिवाजी महाराजांनी तिकडे किल्ला बांधायला घेतला होता, तर मग ती खांदेरी उंदेरीची जी लढाई आहे झालेली, तर तिचं महत्त्व काय आहे? शिवाजी महाराजांना जंजिऱ्याच्या सिद्धी विरुद्ध त्याची मोहीम होती आणि जंजिऱ्याचा किल्ला मिळवायचा होता. परंतु जंजिऱ्याच्या सिद्धीला मुंबईहून इंग्रजांकडून रसद पुरवठा होत होता आणि मुघलांचं त्याला पाठबळ होतं. शिवाजी महाराजांनी खांदेरी हे बेट असं हेरलं की हे मुंबई आणि जंजिरा याच्यामध्ये हे बेट पडतं. जर हे बेट आपल्या कब्जात आलं तर मुंबईवर इंग्रजांवर सुद्धा अंकुश ठेवता येईल, ही गोष्ट शिवाजी महाराजांच्या मनामध्ये होती. शिवाजी महाराजांनी खूप पूर्वी सुद्धा हा प्रयत्न केला होता. थॉमस रोल्स नावाचा एक अधिकारी जो मुघलांच्या सेवेत होता आग्र्याला, त्यानं इंग्रजांना ही बातमी कळवली होती. 1672ची गोष्ट आहे. तो असं लिहितो की सुरतेचा एक खलाशी आहे ओमेद नावाचा, त्यानं औरंगजेबाला एक पत्र लिहिलं आहे आणि त्याला सांगितलं की शिवाजी महाराज तिथं बांधकाम करत आहे, तर मला जर तुम्ही काही पाठबळ दिलं तर मी ते बांधकाम बंद पडेल. तर ही घटना झाली, त्यामुळे शिवाजी महाराज थांबले असावेत, कारण सर्वजण जागरूक झाले. परंतु 1679 साली मात्र शिवाजी महाराजांनी खांदेरी बेटावर बांधकामाला सुरुवात केली आणि ऑगस्ट महिन्यामध्ये इंग्रजांना याची खबर लागली
की शिवाजी महाराजांनी इथे तटबंदी बांधायला सुरुवात केलेली आहे आणि इंग्रज एकदम जागरूक झाले. कारण शिवाजी महाराज म्हणजे कसे राजे आहेत हे त्यांना माहीत होतं. शिवाजी महाराजांच्या जर ते ताब्यात आलं तर रात्रंदिवस त्यांचं जे आहे लक्ष आपल्यावर राहील बरोबर. आणि आपल्या गतिविधींवर त्या महाराजांचं लक्ष राहील. त्यामुळं कसंही करून हे बांधकाम बंद पडलं पाहिजे याची कवायत इंग्रजांनी सुरू केली. शिवाजी महाराजांनी मायनाक भंडारी याच्या नेतृत्वात माणसं पाठवून तिथं बांधकाम सुरू केलं होतं. इंग्रजांतर्फे मायनाक भंडाऱ्याला निरोप गेला की तू इथून त्वरित निघून जा, कारण हे बेट इंग्रजांच्या मालकीचं, इंग्लंडच्या राजाच्या मालकीचं बेट आहे, तर तू निघून जा. तो मायनाक भंडारीनं त्यांना निरोप पाठवला की इथे जे आहे माझे जे राजे आहेत शिवाजी महाराज त्यांनी मला इथं पाठवलं, मी त्यांच्या आज्ञेने इथं आलो आणि मी इथून जाईल जेव्हा महाराज आज्ञा देतील. म्हणजे मराठी इथे आता ठामपणे इथे राहतील, हे बेट सोडणार नाही. तर यासाठी संघर्ष करावा लागेल याची जाणीव इंग्रजांना झाली आणि त्यासाठी त्यांनी मग त्याची तयारी सुरू केली. आणि इंग्रजांची मोठी मोठी जहाजं त्यावेळची आधुनिक ती त्यांनी समुद्रामध्ये उतरवली आणि याला प्रत्युत्तर म्हणून मराठ्यांचं आरमार सुद्धा त्या ठिकाणी आलं. मराठ्यांनी मुख्य भूमीवरून त्याला पुरवठा त्याचा रोखला जावा हा प्रयत्न इंग्रजांनी करून बघितला अनेकदा. म्हणजे रात्रंदिवस त्यांनी गस्ती लावल्या. म्हणजे माल घेऊन जाणाऱ्या खांदेरीकडे मराठ्यांच्या बोटी त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटपर्यंत त्यांना बोट मिळाली नाही, सापडली नाही. शिवाजी महाराजांनी अशा बोटींची निर्मिती केली होती की यांच्याकडे मोठ्या बोटी आहेत, अत्याधुनिक आहेत, तर शिवाजी महाराजांनी छोट्या आणि चकवणाऱ्या बोटींची निर्मिती केली होती. आणि जेव्हा प्रत्यक्ष समुद्रामध्ये दोन्ही आरमारांमध्ये जेव्हा टक्कर झाली, रिचर्ड केग्विन नावाचा अधिकारी जो त्यांचा तिथला सेनापती होता, त्याला जागतिक युद्धाचा अनुभव होता, परंतु त्यांना सुद्धा नमवलं मराठ्यांनी. मराठ्यांनी इंग्रजांसोबत झालेल्या नाविक युद्धामध्ये एक जहाज ताब्यात घेतलं होतं, त्यावर 58 कैदी होते. ही बोट घेऊन, गुराब घेऊन, डोव नावाची गुराब होती, ती गुराब घेऊन मराठे आले होते आणि हे 58 इंग्रजांना कैद केलं, त्यांना सागरगडावर ठेवण्यात आलं होतं. तर या युद्धामध्ये मराठ्यांची सरशी झाली. नक्कीच. हे सगळं झाले, हे प्रश्न झाले, पुस्तकामध्ये तुम्ही त्या गोष्टी मेन्शन केल्याच आहेत, पण एक वेगळ्या अँगलने या गोष्टी बघायला मिळतील पुस्तकामधनं. तर मी सगळ्या सबस्क्रायबर्सला पण मी विनंती करेल की त्यांचं जे पुस्तक आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि इंग्रज हे तुम्ही नक्की घ्या. मरवीन टेक्नॉलॉजीतर्फे ते प्रकाशित होतं आहे. सो धन्यवाद सर तुम्ही इथे आल्याबद्दल आणि हा विषय एक वेगळ्या अँगलने तुम्ही आम्हाला समजवलात त्याबद्दल धन्यवाद.